अधिक मास आला रे आला, जावयाचं कौतुक सुरू झालं. आता या महिन्यात जावयाचंच कौतुक का करावं? आता बघा, भारतीय परंपरेनुसार आणि शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की कन्यादान जे आहे ना ते महादान आहे, म्हणजे सगळ्यात मोठं दान आहे. पण त्याच नंतर अधिक मासामध्ये जेव्हा आपण जावयाचं कौतुक करतो, त्याला वाण देतो, त्याला बऱ्याच गोष्टी आपण भेटवस्तू देतो, कौतुक करतो, म्हणजे अगदी लेक जावयांचं कौतुक करतो, अशा वेळेस असं मानलं जातं की या महिन्यात आपल्या घरी जावयाला बोलवणं म्हणजेच अगदी भगवान विष्णूंची सेवा करणे. कारण भगवान विष्णूंचे प्रतीक म्हणून जावयाला महत्व या दिवशी दिलेलं आहे, या महिन्याला दिलेलं आहे. आणि कारण या महिन्यालाच पुरुषोत्तम मास म्हटलं जातं. आणि या महिन्यात जो कोणी भगवान विष्णूंची, त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या स्वरूपांची सेवा करतात, पूजा करतात, त्यांना अगदी अनन्यसाधारण असं पुण्य लाभतं. त्याचबरोबर दान, धर्म, तीर्थस्नान केल्याचे सुद्धा महत्व त्यांना जाणवते आणि त्याचमुळे त्याचेही फळ त्यांना मिळते. पण आता साक्षात विष्णू भगवान तर समोर येऊ शकणार नाही, दर्शन देऊन तुम्हाला भरभराट किंवा तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, वैभव हे कसे आणणार? तर त्याचमुळे जावयाला विष्णूंचे प्रतीक मानलं जातं आणि जावयाला तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, म्हणजे जे आपण समजा आपल्या घरी विष्णू भगवान आले की आपण त्यांचं कसं आदरातिथ्य करू, तशा पद्धतीने जावयासाठी केलं जातं. आणि याला अनन्यसाधारण महत्व आहे, म्हणूनच अधिक मासात या सगळ्या गोष्टी केल्या जातात. इतर वेळी कसं असतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.